जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये देहांत निरूपण पाहताना सद्गुरूंचं महत्त्व समर्थ सांगायला लागले। सद्गुरूंशिवाय परमार्थामध्ये कोणतीही प्राप्ती शक्य नाही। हा भाग आपण काल बघायला सुरू केला। हाच विषय समर्थांनी पुढे नेलेला आहे। कसं आहे, दासबोधामध्ये काय सांगितलेलं आहे हे कळण्यासाठी जसं कुणीतरी माध्यम म्हणून लागतं, तसंच परमार्थामध्ये आपण कोण हे जाणून घेण्यासाठी माध्यम लागतं। सद्गुरू हे एक प्रकारे ते माध्यमच आहेत। जो पूर्णपणे विषयात बुडून गेलेला आहे त्याचा प्रवेश अध्यात्म क्षेत्रात होणार तरी कसा? कुठून तरी त्याचा सहवास संतांशी सद्गुरूंशी घडावा लागतो, तर त्याचा इकडे प्रवेश होतो। म्हणजे खरं पाहता परमार्थाचं मूळ जर कुणी असेल तर ते सद्गुरूच आहेत। सद्गुरूंशिवाय प्रवेश नाही, सद्गुरूंशिवाय विषय कळणार नाही, सद्गुरूंशिवाय भाव प्रगट होणार नाही, सद्गुरूंशिवाय मार्गही मिळणार नाही, सद्गुरूंशिवाय साधना मिळणार नाही, सद्गुरूंशिवाय साधनेतल्या अडचणी शंका यांची उत्तरं मिळणार नाहीत, आणि सद्गुरू कृपेशिवाय भगवंताचा साक्षात्कार नाही, म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही। एकूण काय, अथपासून इतिपर्यंत सद्गुरूच आवश्यक आहेत हे समर्थ सांगतायत। त्याचं कारण देहांत निरूपण समास आहे ना। देहाचा अंत व्हायला हवा, आणि देहाचा अंत होणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही। हा देहाचा अंत जिवंतपणीच झाला पाहिजे अशी त्यातली मेख आहे। म्हणजे आपण असून आपण असणेपणाची जाणीव विसरली पाहिजे, पण असणेपणाच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपल्या आत्मस्वरूपापर्यंत। आपण आहोत, पण आपलं मन नाही, बुद्धी नाही, तर्क नाही, अंतःकरण नाही, अहंकार नाही, देह तर नाहीच नाही, या अवस्थेपर्यंत गेलं पाहिजे। ध्यान नामस्मरण हे मार्ग झाले, पण मार्ग सांगणार कोण? सांगणारा सद्गुरू आहे, म्हणून त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। काल आपण 35 आणि 36 ओव्या पाहिल्या। आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा। गुरु भजनाचेनी आधारे निरूपणाचेनी विचारे क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद। या प्रत्येक ओव्यांमध्ये समर्थांनी आत्मप्राप्तीचा जणू राजमार्ग सांगितलेला आहे, पद्धत सांगितलेली आहे, कृतीच सांगितलेली आहे की काय करा। पदार्थाची कृती असत नाही का? आधी कढई गरम करा, मग त्यात तेल गरम करा, मग त्याच्यात जिरे टाका किंवा हळद टाका वगैरे वगैरे। शेवटी जो पदार्थ बनवायचा तो पदार्थ टाका, मग थोडा वेळ झाकण ठेवा। जसा पदार्थ तशी कृती। इथे कसं आहे, इथे एकच पदार्थ आहे, आत्मवस्तू, त्यामुळे त्याच्याबद्दलची कृती वेगवेगळ्या प्रकारे सांगता येते। समर्थ अगदी तेच करतायत। मगाशी पाहिलं तसं आधी परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये प्रवेश होणं गरजेचं आहे। वर्गात काय शिकवलं जातं हे जो शाळेत जातो, वर्गात बसतो आणि लक्ष देतो त्याच विद्यार्थ्याला कळेल। शाळेमध्ये मी आहे पण वर्गात बसलो नाही तर काय उपयोग? किंवा शाळेतच प्रवेश घेतला नाही, शाळेच्या बाहेर आहे तर काय उपयोग? याचा अर्थ गुरूंचा सहवास ही पहिली गोष्ट घडली पाहिजे। गुरुभजनाचेनी आधारे अशी सुरुवात या ओवीची आहे। गुरुभजन हे वाटतं तितकं सोपं नाही। सद्गुरूंचा सहवास प्राप्त झाला की सद्गुरूंवर पूर्ण विश्वास बसेलच असं मुळीच नाही। तोंडाने एखादा म्हणेल की माझा विश्वास आहे, पण त्याचा विश्वास असेलच असं नाही। आपल्या मनावरती, बुद्धीवरती अनंत जन्मांचे संस्कार आहेत। आपल्याला असं वाटतं की जन्मतः जे काही आपल्याला मिळालं तिथपासून आपल्या संस्कारांची सुरुवात झाली, पण तसं मुळीच नाही।
आपला हा काही पहिला जन्म नाही. त्यामुळे जीवावरती अनंत संस्कार झालेले आहेत. त्या संस्कारांमुळं घडतं काय? प्रत्येक गोष्ट त्या संस्कारांच्या चष्म्यातून बघितली जाते. परमात्मप्राप्तीचा मार्ग सद्गुरू सांगत असतात. आपण असतो विषयांमध्ये, आपण असतो इंद्रियांच्या अधीन. त्यामुळं आपण या चष्म्यातून सद्गुरूंना पाहत असतो. ते वागतायत कसे, बोलतायत कसे, चालतायत कसे, त्यांचा व्यवहार काय आहे हे अगदी निरखून पाहतो. पाहू नये असं मुळीच नाही, पण आपली बुद्धी कुठं थांबवावी, आपला तर्क कुठं थांबवावा याचा तौलनिक विचार आपल्यापाशी असत नाही. काही साधक तर जन्मभर गुरूंची परीक्षा घेण्यातच घालवतात. अहो, पूर्ण जन्म परीक्षाच घेत राहिला तर साधन कधी मिळणार? सद्गुरूंवरती विश्वास कधी बसणार? आणि ते साधन आपण कधी करणार? गुरुभजन हा परमार्थाचा पाया आहे. गुरुभजनापर्यंत निदान आपण गुरु सहवासात असू तर पोहोचलं पाहिजे. सद्गुरू काय सांगतायत ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. त्यांच्या दर्शनाचा लाभ घेऊन, त्यांच्या उपदेशाचा लाभ घेऊन आपल्यामध्ये ते बदल केले पाहिजेत. असं पहा, एखादा विद्यार्थी उनाडक्या करणारा आहे. टिवल्या बावल्या करणे, इतरांची खोडी काढणे, अभ्यास न करणे हे त्याचं जणू जीवनच आहे. आता वर्गात गेल्यानंतर शिक्षक अभ्यास सांगणार, विषय समजावून सांगणार. याची वृत्ती आहे अभ्यास न करण्याची. तर याला त्याची वृत्ती बाजूला ठेवण्याचा अभ्यास नको का आधी करायला? लक्ष देऊन ऐका बरं का. शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास करणं वेगळं, पण तो अभ्यास सुरू होण्याच्या आधी आपल्यामध्ये जी अभ्यास न करण्याची वृत्ती आहे ती सुधारण्याचा अभ्यास करणं हे पहिल्यांदा केलं पाहिजे. म्हणजे काय? तर शिस्तीनं अभ्यासाला बसायला, लक्ष देऊन शिक्षक काय सांगतायत ते ऐकायला शिकलं पाहिजे. हे घडलं तर विषय हळूहळू कळायला लागेल की शिक्षक काय सांगतायत, आणि मग विषयाचा अभ्यास करता येईल. तसंच परमार्थ मार्गामध्ये आधी भावाचा अभ्यास, भक्तीचा अभ्यास केला पाहिजे. भक्ती ही परमोच्च स्थिती आहे. खरं तर समर्थांच्या भाषेत सांगायचं झाल्यास, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे. चकार घातलेला आहे समर्थांनी, तरीच भक्त म्हणवावे. कधी जर विभक्तपण तिथं नसेल तर. भक्ताची अशी उच्चतम व्याख्या समर्थांनी केलेली आहे. तिथपर्यंत जाणं थोडा दूरचा प्रवास आहे. निदान आपण सुरुवात तरी करावी. श्री महाराज म्हणतात तसं, भगवंत माझा मी भगवंताचा, किंवा सद्गुरू माझे मी सद्गुरूंचा, अशा भावाचा अभ्यास करावा. आपल्याकडून सद्गुरूंनी दिलेली साधना पटकन कदाचित होणार नाही. त्यांचा उपदेश पूर्णपणे कदाचित आपल्याला पटणार नाही. पण आपली बुद्धी, आपला तर्क, आपले विचार बाजूला ठेवण्याचा थोडा थोडा अभ्यास करत जावा. नामस्मरण करताना एका नामाव्यतिरिक्त अन्य कोणतीही वृत्ती उमटणार नाही याची दक्षता घ्यावी. तसा अभ्यास करावा. आता समजा आपण नाम घेत आहे, श्रीराम जय राम जय जय राम. ही 13 अक्षरं आहेत. अत्यंत पवित्र अक्षरं आहेत. रामनाम हा सिद्धमंत्र आहे. सामान्य अक्षरेही नाहीत. प्रत्येक अक्षर उच्चारताना त्या अक्षराचा ध्वनी, त्या अक्षराचा उच्चार, त्या अक्षराचा अर्थ, त्या अक्षरांबद्दलचा भाव, भक्ती याचं एकीकरण असावं. तसा अभ्यास करावा. समजा आपण सरळ पाहत नाम घेतोय, तर जिकडे पाहत आहे त्या दृश्याबद्दल वृत्ती उमटते. डोळे मिटून नाम घेतोय तर कोणता तरी विचार येतो. तो विचार येत असलेला सावधपणे जर आपण पाहिला तर आपल्याला कळून येतो की विचार येतोय. तिथं सावध राहावं आणि पुन्हा आपलं लक्ष नामाकडे वळवावं. हा एक अभ्यासाचा प्रकार सांगितला. असे अनेक प्रकार आहेत. उद्देश एकच आहे की आपलं एकचित्त झालं पाहिजे. नामापाशी लक्ष केंद्रित झालं पाहिजे. ते केंद्रित होत नसेल तर त्याचा वारंवार प्रयत्न करावा. कोणतंही स्तोत्र म्हणतानाही हा अभ्यास करता येतो. भीमरूपी स्तोत्र आहे.
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. प्रत्येक शब्दाला नाद आहे, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, प्रत्येक शब्दाचा योग्य तो उच्चार आहे. तिकडे अत्यंत एकाग्रपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा, अभ्यास करावा. असा अभ्यास करावा की मारुती स्तोत्र संपेपर्यंत एकही विचार मनात आला नाही पाहिजे. अभ्यासानं हे साधता येईल. असे पुष्कळ प्रकारचे अभ्यास आहेत की ज्या योगे आपण एकाग्रता साधू शकतो. जेव्हा आपण संत सहवास, सद्गुरू सहवास करतोय तेव्हा या पद्धतीचा आपला अभ्यास सुरू ठेवावा. आपल्या तर्काला, आपल्या बुद्धीला, आपल्या विचारांना सद्गुरू भक्तीच्या आड येऊ देऊ नये. तुम्ही आता बाजूला राहा, मी आणि माझे सद्गुरू, असं आपल्या मनाला, आपल्या वृत्तींना सांगता आलं पाहिजे. हा भाव, ही भक्ती जसजशी वाढत जाईल तसतसा सद्गुरूंनी केलेला उपदेश आपल्यामध्ये मुरत जाईल. मोरावळा किंवा गुलाबजाम असतो पहा, तो त्या साखरेच्या पाकात ठेवलेला असतो. पुष्कळ काळ ठेवल्यानंतर तो पाक त्याच्यामध्ये मुरतो. तसा अभ्यासाच्या बाबतीत आहे. संत सहवास केला आणि परत आपण आपल्या प्रपंचात रमून गेलो, इतक्या उथळ पद्धतीनं तो सहवास करू नये. सतत त्या विचारांमध्ये, त्या अनुसंधानामध्येच असावं. सद्गुरू काय म्हणाले, आज काय उपदेश त्यांनी केला, वगैरे वगैरे. असं पहा, गोंदवलेकर महाराजांचं आजचं तारखेचं प्रवचन आपण ऐकलं, वाचलंही. वाचून झाल्यानंतर आपण काय करतो याला अत्यंत महत्त्व आहे. वाचताना किंवा ऐकताना आपण श्री महाराजांच्या विचारांबरोबर आहोतच. कदाचित तेव्हाही नसू. आपलं मन ऐकताना किंवा वाचताना बाहेर भरकटू शकतं. मगाशी आपण पाहिलं की मनाला ताब्यात ठेवून श्रवणाचा किंवा स्तोत्र पठणाचा, नामस्मरणाचा अभ्यास करावा. तो अभ्यास आपल्या कामी येणार आहे. प्रवचन ऐकताना आपण महाराजांच्या विचारांबरोबर राहू, पण ऐकून झाल्यानंतर किंवा वाचून झाल्यानंतर पुढं काय? काही काळ आपण नामस्मरण करूही, पण पुढं काय? दिवस संपत नाही. देह आहे, आपली कर्मे थांबत नाहीत. मन मनाच्या ठिकाणी आहे, बुद्धी बुद्धीच्या ठिकाणी आहे. अंतःकरणामध्ये सुखदुःख, मान अपमान या सगळ्या भावना आहेत. त्यांचं काय? कर्मांमागून कर्म करत असताना कधी आपल्याला महाराजांच्या प्रवचनाचा विसर पडेल हे सांगताही येणार नाही. इतकं आपलं मन चंचल आहे. तर मग पुन्हा पुन्हा त्या प्रवचनाचा विचार करावा. आता आजच्या काळात मोबाईल आहे, पुन्हा मोबाईलवरती प्रवचन काढावं, 1-2 वाक्य ऐकावीत किंवा वाचावीत. आज महाराज काय म्हणतायत याचा थोडा वेळ विचार करावा. पुन्हा थोडा वेळ नाम घेण्याचा अभ्यास करावा. असं थोडा काळ करावं. पुन्हा आपलं कर्म करत करत नाम घ्यावं. पुन्हा काही काळ गेला की पुन्हा आजच्या प्रवचनाची उजळणी करावी. हा अभ्यास करायला काय हरकत आहे? आपण मोबाईलवरती टायमर पण लावू शकतो. दर 1 तासानी किंवा दर 1.5 तासानी आपण जर टायमर लावला आणि पाहिलं की आपलं चित्त नामस्मरणात आहे का, आपलं लक्ष कुठे आहे. टायमरच्या तिथे नोट लिहिता येते की कशासाठी आपण टायमर लावलाय. 1.5 तासाच्या टायमरला नोट लिहायची, नामस्मरण सुरू आहे का, एवढीच नोट. 1.5 तासाचा टायमर वाजला की ते आपल्याला मोबाईलवरती दिसेल, नामस्मरण सुरू आहे का. आपलं सुरू असेल तर उत्तमच आहे. सुरू नसेल तर ताबडतोब नामस्मरण सुरू करावं. हवं तर 1-2 मिनटं पुन्हा प्रवचन काढावं, महाराज काय म्हणतायत ते पाहावं. मग महाराजांनी कधी नामाविषयी उपदेश केलेला असतो, कधी भक्तीविषयी केलेला असतो, तर कधी आपल्या आचरणाविषयी केलेला असतो. जो उपदेश केलेला आहे तो अंतःकरणामध्ये साठवण्याचा अभ्यास करावा, वारंवार करावा. आणि त्या अभ्यासाबरोबर वारंवार नामस्मरणाचा आणखी जोर वाढवत जावा. ही रोज करण्याची आणि रोज पुन्हा पुन्हा करण्याची गोष्ट आहे. असं सतत करत राहणं, एकदा नव्हे बरं का, असं रोज आणि सतत करत राहणं, याला खरं म्हणजे गुरुभजन म्हणतात.
सद्गुरूंनी जो काही आपल्याला अनुग्रह दिलेला आहे, जी काही साधना सांगितलेली आहे, नामस्मरण, ध्यानधारणा, ती नियमितपणे प्रेमाने आणि भक्तीने करणे हे सुद्धा गुरुभजनच आहे. पण त्या गुरुभजनात सुद्धा आत्ता सांगितलेला वारंवार केला जाणारा अभ्यास असावा, अंतर्मुखतेचा प्रयत्न असावा. ध्यानाची बैठक झाली की ध्यान संपत नाही, हा ध्यानातील महत्त्वाचा विषय आहे. नाहीतर अगदी सोपं होतं, 1 तास डोळे मिटून बसायचे, काम झालं. पण इतकं सोपं ते नाही. ध्यानामध्ये जी शांतता आपल्याला मिळते, ती शांतता घेऊन त्या शांततेच्या प्रकाशात व्यवहार करता आले पाहिजेत. 1 तास, 1.5 तास, 2 तास शांतपणे आपण नामस्मरणाला बसलो तर त्या नामस्मरणाच्या शांततेला घेऊन आपण उरलेले तास जगलं पाहिजे, तर आपण या अभ्यासात राहू शकू. म्हणून काय करावं, तर वारंवार गुरुउपदेशाची उजळणी करत राहावी. सद्गुरूंना काय अपेक्षित आहे, आपण काय करतोय, याचा वारंवार बारकाईनं विचार करावा. एवढी खबरदारी घ्यावी की यातून कुठे निराशेकडे आपण जाऊ नये. अरे मी कुणीच नाही, माझ्याकडून काही होणारच नाही, होतच नाही, अशा पद्धतीचा भाव आणू नये. सद्गुरू आपल्याला मार्ग सांगतायत आणि त्या मार्गावरून आपल्याला जायचं आहे. कधीतरी आपला पाय घसरेल, कधीतरी आपली वाट चुकेल, पण मी पुन्हा सद्गुरूंच्या उपदेशाच्या रस्त्यावरती येईन आणि वाट चालेन, असा आत्मविश्वास पाहिजे. अशी विजयी वृत्ती आपल्या अंतःकरणात पाहिजे. अशी वृत्ती ठेवून वारंवार त्या उपदेशाचं चिंतन करत राहणं म्हणजे सद्गुरू भजनामध्ये रमून राहणं. समर्थांचे शब्द पहा, सद्गुरू भजनाचेनी आधारे, निरूपणाचेनी विचारे. हाच तर निरूपणाचा विचार आहे. सद्गुरूंच्या उपदेशाचं जर मनन चिंतन नसेल तर आपल्या मनाला आणि चित्ताला भरकटण्याची मुभा मिळेल. ती मुभाच मुळी आपण देऊ नये. सतत त्या चिंतनामध्ये राहावं. असं पहा, एकदम कधीही आपण विषयासक्त होत नाही. हळूहळू करत आपली वाटचाल त्या विषयाकडे होते. आपण एखाद्या विषयाचं उदाहरण पाहूया. समजा आपल्याला रम्य स्थळी जायला आवडतं आणि अशा एखाद्या स्थळी जाऊन आपण अगदी देहभान हरपून धबधब्याकडे पाहत आहे, निसर्ग सौंदर्य लुटत आहे. आता हे एकदम घडलं का? आपली आवड आपल्या चित्तामध्ये सूक्ष्म रूपानं आहे. म्हणून आपण काय केलं, आपण त्या संबंधीच्या गोष्टी पाहायला लागलो. इंटरनेटवरती त्या दृष्टीची माहिती पाहायला लागलो. कुठे कुठे फिरण्याची ठिकाणे आहेत, कशी ती दिसतात वगैरे वगैरे. तिथले फोटो, तिथले व्हिडिओ बघायला लागलो. माहिती गोळा केली की त्या ठिकाणी आपल्याला कोण घेऊन जाईल, तेवढे पैसे आपल्याजवळ आहेत का याचाही विचार होताच. नसतील पैसे तर त्या पैशांची जुळवाजुळव करायला लागलो. मग एक दिवशी ठरवलं की आपल्याला जायचं आहे. निश्चय झाला की या ठिकाणी आपण जाऊ. संपर्क साधला योग्य व्यक्तींना, तिकीट काढलं वगैरे वगैरे आणि शेवटी जाऊन तिथे पोचलो. एवढ्या सगळ्या पायऱ्या पार केल्यानंतर आपण त्या धबधब्यासमोर उभे आहोत. आणखीही काही पायऱ्या आहेत. वारंवार आपल्याला या ठिकाणी जायचं आहे याचं चिंतन घडलेलं आहे, मनन घडलेलं आहे. त्याशिवाय आपली त्या दिशेनं पावलं पडली नाहीत. आज मात्र चित्र असं दिसतं की आपण त्या निसर्गरम्य ठिकाणी अगदी रमून गेलेलो आहोत. असंच प्रत्येक विषय भोगाच्या बाबतीत आपलं होतं. आपण अचानक झोपेतून उठून त्या विषयाशी एकदम रमून जात नाही. आधी आपण काहीतरी चिंतन करतो, मनन करतो, काही विचार करतो, त्या संबंधी गोष्टी ऐकतो, पाहतो. आपले डोळे आणि कान यातून तो विषय ग्रहण करतो. आपल्या मनामध्ये त्या विषयांचे विचार घोळवत राहतो. कुठेतरी मग निर्णय घेतो की मला आता भोगायचं आहे आणि त्या निर्णयातून पुढे आपली पावलं पडत जातात. शास्त्र असं सांगतं की जवळजवळ 90 ते 95% वासना आपल्या डोळ्यांमधून आत प्रवेश करतात. कुठेतरी वासनेचा प्रवेश झालेला आहे. आपली वृत्ती विषयासक्त आहेच, तिला खत पाणी मिळालेलं आहे.
ते खत पाणी आपण चिंतन मननातून वाढवलेलं आहे आणि मग आपण विषयासक्त झालेलो आहोत. आता या पायऱ्या बदलायच्या नाहीत, फक्त तिथला विषय बदलायचा. तर आपल्याला सद्गुरूंचा सहवास खऱ्या अर्थानं मिळेल. प्रत्येक ठिकाणी सद्गुरूंना आणून बसवायचं. सद्गुरूंना म्हणजे त्यांच्या देहाला नव्हे, त्यांच्या उपदेशाला, भगवंताच्या नामाला किंवा श्री महाराजांच्या उपदेशाला आणून बसवणं म्हणजेच त्यांना आणून बसवणं. मग आता विचार श्री महाराजांचे किंवा त्यांच्या उपदेशाचे, चिंतन त्यांच्या उपदेशाचं, त्यांच्या विचारांचं. निर्णय जर बुद्धीमध्ये होईल तर त्या विचारांशी संबंधितच होईल ना. जसं प्रवचनात श्री महाराज म्हणतायत की माझं तुम्ही एवढं ऐका, भगवंताचं नाम प्रेमानं घ्या, कळकळीनं घ्या. आता महाराजांच्या या वाक्याचा विचार आपण करतोय, त्याबद्दल चिंतन मनन करतोय, तर आपला निर्णय त्याच दिशेनं होणार. आपण नाम घेण्याचा निर्णय घेणारच, शेवटी नामाला बसणारच. म्हणजे झाली कृती. आता ही कृती वारंवार करायची आणि कृती करताना पुन्हा पुन्हा वारंवार श्री महाराजांचा उपदेश घोळवायचा. असं करणं म्हणजे निरूपणाचे विचारे. नुसतं एवढं सांगून समर्थ थांबत नाहीत. पुढे ते म्हणतात, क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. आत्मपद प्राप्त होईल, आत्मवस्तू प्राप्त होईल, आत्मज्ञान प्राप्त होईल. पण या सगळ्या गोष्टींबरोबर आपलं आचरणही सांभाळलं तर. आचरणाबद्दलचा उपदेश श्री महाराजांनी केलेला आहे. त्या पद्धतीनं आपलं आचरण आहे का? आपण लोकांशी कसं वागतो, ते वागताना आपल्या चित्तामध्ये भाव कसे असतात? आपल्या मुलाचं भलं व्हावं म्हणून बाप मुलावरती ओरडेल, पण मुलावरती तो मनापासून संतापलेला असत नाही. आईसुद्धा लेकराला रागावते, पण त्याबद्दलचा संताप असत नाही तिच्या मनात. लेकराचं भलं व्हावं हाच भाव असतो. आपल्याला जन्माबरोबरच काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे षड्रिपू आलेत. ते आपण कसे वापरतोय याकडे आपलं लक्ष आहे का? काम आहे तर आपण इच्छा कशाची धरतोय, कशाचा लोभ बाळगतोय, कशाचा मोह बाळगतोय हे आपण पाहतोय का? हे झालं आचरणावरती लक्ष ठेवणं. मोह जरूर बाळगावा, पण मोह भगवंताबद्दलचा असावा. इच्छा जरूर असावी, पण आता नामस्मरण करूया, आता ध्यानाला बसूया, आता थोडं श्री महाराजांचं श्रवण करूया, अशा पद्धतीची असावी. आपल्याला काम दिलेलं आहे ते भगवंतानं दिलेलं आहे, श्री महाराजांनी दिलेलं आहे. आजचं माझं काम हे श्री महाराजांची पूजा आहे, अशा पद्धतीच्या भावना मनामध्ये असाव्यात. संत आपल्याला षड्रिपूंचा त्याग करायला सांगत नाहीत. षड्रिपू आपल्या सोयीनं परमार्थासाठी वापरायला सांगतात. हा महत्त्वाचा उपदेश आहे. या पद्धतीनं प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक श्वासामध्ये आपली अंतर्मुखता पाहिजे. आपण हे सगळं भगवंताच्या दिशेनं करतोय का? आचरणाची आपली शुद्धता आहे का? हे तपासता आलं पाहिजे. समर्थांनी निर्धारे असा शब्द वापरलाय. अर्थ स्पष्ट आहे की या गोष्टीसाठी आपल्या मनाचा निर्धार लागतो. कसं आहे, मुळातच आपण विषयासक्त असल्यामुळं विषयात रमण्यासाठी निर्धार लागत नाही. सहज आपण तिकडे रमून जातो. क्रिकेटची मॅच पहा, ती पाहताना आपण रात्र रात्र जागू, पण एखादा विद्यार्थी अभ्यास करताना इतक्या सहजासहजी जागत नाही. किंवा आपणच पहा, नामस्मरण करताना इतक्या सहजासहजी जागत नाही, पण टी व्हीवरती काही आवडीचं असेल तर आपण सहज जागतो. त्यामुळं विषयात रमून जाण्यासाठी आपल्याला निर्धार लागत नाही. निर्धार आपल्याला आचरणाची शुद्धता राखण्यासाठी लागतो. आपले विचार, आपल्या वृत्ती, आपलं चिंतन मनन आणि आपली होणारी कृती हे सगळं काही महाराजांच्या उपदेशाप्रमाणे घडतंय का हे पाहण्यासाठी निर्धार लागतो. बरं नुसतं पाहून उपयोग नाही. त्या चिंतनाची, विचारांची आणि कृतीची दिशा परमार्थ साधनेकडे वळवावी लागते आणि त्यासाठीही निर्धार लागतो. म्हणून क्रम पहा.
गुरुभजनाचेनी आधारे, निरूपणाचेनी विचारे, क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. निर्धारानं हे सर्व काही घडलं तर मग आत्मप्रचिती आहेच त्या ठिकाणी. परमार्थाचं जन्मस्थानच मुळी सद्गुरू आहेत असं समर्थ पुढे सांगतायत. आपण आजच पाहिलं की परमार्थ विचारच मुळी सद्गुरूंशिवाय शक्य नाही. अशा सद्गुरूंचं भजन जर घडलं तर आपण आत्मसमाधानाला प्राप्त होतो हे समर्थांना सांगायचं आहे. हा सर्व भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.